म्हणजे आम्ही सुचवायला लागलो आहे, लोकांना तशा पद्धतीनं सांगायला लागलो आहे की इचलकरंजीचा जो मेन रस्ता जो आहे, मेन रोड, तो अतिशय म्हणजे फळवाले असू देत, गाड्यावाले असू देत, टपरीवाले असू देत किंवा भाजीपाला असू देत, पूर्णपणे बाजार भरतोय अशी परिस्थिती इचलकरंजीच्या मेन रस्त्याची झाली. ती कुठेही मेन म्हणजे मोठे मोठे जी गावं असतात अशी कुठेही परिस्थिती अशी नसत्या. पण अतिक्रमण काढत असताना आम्हाला त्यांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो, तेही बघायला पाहिजे. पण गोरगरीब लोक आहेत, त्यामध्ये धंदा करणारे, त्यांना तो रस्ता सोडून जिथं अतिक्रमण म्हणजे ट्रॅफिकला जिथं अडचण होणार नाही अशा ठिकाणी त्यांची सोय करून मुख्य रस्ता आमच्या सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन मुख्य रस्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही उद्यापासून सगळा रिकाम करणार आहोत. म्हणजे त्या रस्त्यावर असणारे जे काय व्यापारी लोक असतील त्यांना आपल्या संबंधित नगरसेवकांना घेऊन आत वगैरे इकडे तिकडं जागा आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहे. त्यातूनही जर थोडी लोकं जर राहिली तर थोड्या दिवसानंतर त्यांच्यासाठी आपण मार्ग काढून ते बी आम्ही त्याचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आम्ही तिथं करणार आहे. फक्त माझी सगळ्यांना फक्त विनंती आहे की आमचे लोकप्रतिनिधी असू देत, नगरसेवक असू देत किंवा इचलकरंजीतील तमाम जनता आणि जे कोण असतील त्यांनी जी आमची भूमिका आहे ही 4-5 लाख लोकांच्या चांगल्यासाठी आणि त्यांना त्रास होऊ नये ह्याच्यासाठी आमची ही भूमिका असणार आहे. त्यामध्ये आम्ही तुमचासुद्धा विचार करणार आहे, तुमच्यावरही कुठलाही अन्याय होऊ देणार नाही असा आहे. कारण ह्याच्या अगोदर झालेल्या ज्या कारवाया आहेत त्या 2-3 दिवस झाल्यानंतर परत त्याच्यावर असं झालेलं आहे की परत तिथं लोक येऊन बसल्यात. पण ही कारवाई तशी 100% नसणार आहे. कारण तुम्हाला आम्ही खूप वेळ कमीत कमी 1.5 महिन्याच्या अगोदर पहिला तोंडी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जवळजवळ 20 ते 22 दिवसाचा तुम्हाला मुदत दिलेला आहे की जेणेकरून तुमचा माल संपावा. तुम्हाला जर एखादा गाळा वगैरे कुठं मिळत असेल तर तो तुम्ही घ्यावा, एखादी जागा उपलब्ध होत असेल तर ती तुम्ही मिळवावी. याच्यासाठी तुम्हाला आम्ही खूप वेळ दिला आहे आणि उद्या आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तो रस्ता रिकाम करणार आहे याची फक्त दक्षता सगळ्यांनी घ्यावी.